कुलदैवत म्हणजे नेमकं काय? कसं ओळखाल आपलं कुलदैवत? विभक्त कुटुंब पद्धतीमुळे याची उत्तरे सांगणारी ज्येष्ठ मंडळी जवळ नसतात आणि आपण फक्त एक रूढी परंपरा म्हणून या गोष्टीचे पालन करत राहतो आणि हे सर्व प्रश्न दिवसेंदिवस अनुत्तरित राहतात. तर कुलदेवता या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे? तर बघा, कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून कुलदेवता हा शब्द बनला आहे. कुळाची देवता ती कुलदेवता. ज्या देवतेची उपासना केल्यावर मूलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते, म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो, ती देवता म्हणजे कुलदेवता असं पुराणात म्हटलंय. कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते त्यावेळी तिला कुलदेव आणि जेव्हा ती स्त्री देवता असते त्यावेळी तिला कुलदेवी म्हणून संबोधले जाते. आपला कुलदैवत कोण असतात? तर कुलदैवत हे आपल्या कुळाचे व वंशाचे संरक्षण करणारे दैवत असतात. बहुतेक करून कुळाचे पूर्वज ज्या ठिकाणी पूर्वी वास्तव्यास होते त्या प्रदेशाजनिकच्या परिसरातील प्रसिद्ध दैवत हे प्रामुख्याने त्यांचे कुलदैवत असते. त्यासाठी वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवी कुलदैवत यांचे स्थानी जाऊन दर्शन घ्यावं असं म्हटलं जातं. प्रत्येक घराण्याचे एक कुलदैवत असते. बहुतेक घरामधून लग्न, मुंज, वास्तू, मंगलकार्य अशा मोठ्या कार्यक्रमानंतर कुलदेवतेला जाणे हा महत्त्वाचा भाग असतो. कुलदेवतेच्या उपासनेचे महत्त्व काय आहे तर हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात. तर पुराणात सांगितलं आहे की ब्रह्मांडात असलेली सर्व तत्वे पिंडात आल्यावर साधना पूर्ण होते. श्री विष्णू, शिव आणि श्री गणपती यासारख्या देवतांच्या उपासनेने त्या देवतेचे विशिष्टत्व वाढते. परंतु ब्रह्मांडात असलेल्या सर्व तत्वांना आकर्षित करण्याचे केवळ कुलदेवतेच्या जपात आहे. त्याचप्रमाणे कुलदेवता ही पृथ्वी तत्वाची देवता असल्याने तिच्या उपासनेपासून साधनेला आरंभ केल्यास उपासकाला कोणताही त्रास होत नाही. ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी हे दोन्ही असतील त्यांनी कुलदेवीचा नामजप करावा असं म्हणतात. एखाद्याचे कुलदैवत कोणते हे कसे ठरवावे तर हे आपण यामध्ये थोडक्यात जाणून घेऊया. तर कुळावरून कुलदैवत व कुलदैवतावरून कुळ ठरवलं जातं. पूर्ण कुळाचे एकच दैवत असण्याची शक्यता असते. कदाचित काही नातलग कुटुंबाचा एखाद्या गावाशी संबंध असावा. जिथे वस्ती केली तिथे एक देऊळ बांधले गेलेले असू शकते. कुटुंब बिला वाढला की त्याला कुळ म्हणत असावेत. अशा कुटुंबाचे एखादे आराध्य दैवत असणे शक्य असू शकेल. मग जरी लोक स्थलांतरित झाले तरी मूळ कुळाची स्मृती कायम आपले राहत असावी. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात अनेकाचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा, तुळजापूरची आई भवानी, कोल्हापूरची अंबाबाई असलेलं आढळतं. तर कुलदेवता ठाऊक नसल्यास काय करावे? तर कुलदेवता किंवा देवी माहिती नसल्यास खालीलपैकी ज्या देवावर भक्ती आहे त्यांची उपासना करावी. मूळ स्वरूपातील दैवते म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश आणि आदिमाया. विष्णूची अवतार रूपातील दैवते जसं की नरसिंह, राम, कृष्ण आणि परशुराम. शंकराची अवतार रूपातील दैवते कालभैरव, खंडोबा आणि मारुती. आदिमायेचे अवतार रूपातील दैवते सरस्वती, लक्ष्मी, पार्वती, दुर्गा, चंडी आणि काली. शंकराच्या गणांचा मुख्य अधिपती तसेच आरंभ. पूजनाची देवता गणेश. देवांचा सेनापती कार्तिकीय किंवा दक्षिण भारतात याला महत्त्व आहे अय्याप्पा म्हणतात. वैदिकीय देवता इंद्र, अग्नी, वरुण, सूर्य, उषा. तर यातील सूर्य व अग्नी वगळता इतर देवतांची उपासना आज प्रचलित नाही. कुळदैवत हे येणाऱ्या अरिष्टांपासून कुळाचे रक्षण करते अशी समजूत आहे. त्यामुळे जर आपल्याला कुलदैवत ठाऊक नसेल तर ज्या देवावर आपली श्रद्धा आहे त्या देवाचे नामस्मरण करावे असे म्हणतात. तर ग्रामदैवत हेच कुलदैवत असते का? तर बघा, ग्रामदैवत ही संपूर्ण गावाचे दैवत, कुलदैवत हे कुळाचे आणि इष्टदैवत हे कोणतेही आवडणारे तर आपल्यावर कृपादृष्टी ठेवणारे दैवत असते. काही वेळा ग्रामदैवत हे कुलदैवत असू शकते पण ते तसेच असेल असा काही नियम नाही.
कुळ म्हणजे नक्की काय? तर कुळ म्हणजे कोणा एका मूळ पुरुषापासून पुढे निर्माण झालेले आणि एकमेकांशी रक्ताने बांधले गेलेले विस्तृत कुटुंब. बहुधा गोत्र, जाती वगैरे सारख्या लहान गट किंवा टोळी म्हणजे कुळ. एकाच कुळातले लोक एकच आडनाव लावतातच असे नाही, परंतु कुलदैवत, गाव, जात वगैरे वरून ते स्वतःला एकाच कुळातले मानतात असे वाटते. काही जणांना वाटतं कुळ म्हणजे जात, तर ते चुकीचं आहे. कुळ म्हणजे घराणे, ठीक आहे, परंतु कुळ म्हणजे कुटुंब किंवा जात नव्हे. एका जातीतील अनेक कुळे असू शकतात. कुळाला इंग्रजीत क्लॅन म्हणतात. एकंदरीत काय, कुळ म्हणजे एक टोळी. यावरून महाभारत युद्ध हे एक टोळी युद्ध होते या वचनाची आठवण होते. कुलदैवत सगळ्या कुटुंबाला, आपल्या घराण्याला, आपल्या इतिहासाला, आपल्या मातीला जोडणारा मुख्य धागा असतो. आता कुलदैवत म्हणजे आपल्या कुळाचे जो रक्षण करतो ते दैवत आणि ती कुलदेवता. तर या कुलदेवतांची परंपरागत माहिती आपल्यापर्यंत पूर्वजांपासूनच ती पोचलेली असते व इथून पुढे ही माहिती अशीच चालत राहणार आहे. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ही माहिती नेहमीप्रमाणे ही पोचत राहते. तर कुलदेवतेचा अर्थ, त्याची मूळ उत्पत्ती कशी झाली, केव्हा झाली, हा प्रश्न आपल्या चौकस बुद्धीला वाटणे साहजिकच आहे. आपण आपल्या कुळ गोत्राकडे जर बारकाईने नजर टाकली तर आपले मूळ पुरुष हे ऋषीमुनी असावेत. त्यांच्याच नावावरून आपणास आपले कुळ गोत्र समजते. उदाहरणार्थ कौंडनीय, जमदग्नी, वैशिष्ट, माकडीय, भारद्वाज, अगस्ती, पौलस्ती, विभांडिक, परशाप, कश्यप इत्यादी इत्यादी. या ऋषींचे वास्तव्य वनामध्ये आपापल्या आश्रमात असायचे. ते जरी पंचमहाभूतांना ईश्वरीय मानित असले तरी कुठल्याही देवताला अदृश्य शक्ती म्हणून त्यांची उपासना करीत. तेच दैवत कालांतराने त्या कुळाचे कुलदैवत मानले असावे. हे कुलदैवत आणि कुलदेवता सगुण रूपात आपल्या दृष्टीसमोर असाव्यात म्हणून पंचकोनी पाषाणामध्ये त्या मूर्ती कोरून त्याची पूजा अर्चा करीत असतात. पुढे याच पाषाणातून रेखीव मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मंदिरात होऊ लागली. देवघरात मात्र धातूच्या मूर्ती आकारास आल्या. त्याचबरोबर कुलदेवतांच्या टाकाची निर्मिती होऊ लागली. त्यांचे आकारही असेच पंचकोनी, परंतु प्रत्येकांच्या रीतिरिवाजाप्रमाणे लहान मोठे देवघरात विराजमान झालेत. प्रत्येक कुळाचे कुलदैवत किंवा कुलदेवता भिन्न भिन्न आहेत. तर मल्हारी मार्तंड खंडोबा किंवा भैरोबा हे चातुर्वर्ण्यांचे कुलदैवत मानतात. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आदी सर्व वर्गातील समाजामध्ये खंडोबा हे कुलदैवत बघावयास मिळते. भैरोबा किंवा भैरवनाथ हे सुद्धा शंकराचे अवतार मानले जातात. त्यांची अनेक नावे प्रचलित आहेत, जशी भैरोबा, भैरुदेव, भैरी भवानी. यात भैरी म्हणजे शिवशंकरानी व भवानी म्हणजे तुळजापूरची भवानी. यात कुलदैवत व कुलस्वामिनी यांचा संयोग होतो. या व्यतिरिक्त ग्रामदेवता, रक्षक, पूर्वज यांचे काही परिवारामध्ये टाक असतात. तर कुलदेव, कुलदेवी, भैरवनाथ, ग्रामदैवत, रक्षक, वीर हे 5 टाक तुमच्या देवघरात असणं आवश्यक आहे. कुलदेवता किंवा कुलस्वामिनी यांचा विचार केला तर त्यांची मूळ रूपे हे शिवपत्नी आणि पार्वती देवी, शिवपत्नी पार्वती देवी व विष्णुपत्नी महालक्ष्मी या आदिशक्तीमुळे वेळोवेळी मानवाच्या कल्याणासाठी, अधर्म व दुष्ट शक्तींचा विनाश करण्यासाठी अनेक रूपे घेतलेली आहेत. हे आपल्याला दुर्गा सप्तशती व श्रीसूक्त इत्यादी पुराण ग्रंथांमधून समजते. आदिशक्ती देवीची जी 3.5 शक्तिपीठे आहेत, म्हणजेच कोल्हापूर निवासिनी तुळजाभवानी, माहूरगडची रेणुका माता व सप्तशृंग गडावरील सप्तशृंगी, या कुलदेवता व्यतिरिक्त माळसाई, अंबेजोगाई, विंध्यवासिनी, एकविरा, आशापुरी, नागाई, मनुदेवी, धनाई कुलदेवतांचे टाक घरोघरी दिसतात. अशा या कुलदेवताच्या टाकाची निर्मिती पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीनुसार चांदी व तांबे यापासून होत आहे. चांदी हा धातू सात्विक आणि पवित्र मानला जातो. चांदीमध्ये शीतलता असते व तांब्यामध्ये उष्णता. या दोघांच्या एकत्रीकरणाने शीतलता व उष्णता यांचा समतोल राखण्यासाठी टाकांसाठी चांदी व तांबे याचा सर्रास उपयोग केला जातो. तर कुलदेवतांच्या टाकावरील मूर्तीसाठी चांदीचा पत्रा वापरतात व त्याच पाठीमागे तांब्याचा पत्र्याचा आधारसुद्धा दिलेला असतो. तर
या 2 पत्र्यामध्ये पोकळी निर्माण होते व टाक पूजेच्या वेळी दवण्यास संभव असतो, म्हणून या पोकळीत लाख भरतात, त्यामुळे टाक टणक बनतात. पूजनाच्या वेळी त्यात पाणी जाण्याची शक्यता नसते. ही परंपरागत टाक तयार करण्याची पद्धत अजूनही चालू आहे. यामुळे आपल्या कुलदेवतांच्या टाकांची झीज होत नाही व ते पिढ्यानपिढ्या वापरले जातात. तर आपल्याकडे म्हणजे बऱ्याच ठिकाणी मुलाचं ज्यावेळी लग्न होतं तर नवीन हे जे आपले टाक असतात तर ते नवीन बनवायची परंपरा आहे किंवा पद्धत आहे. तर लग्नाच्या अगोदर ते चांदीचे देव असतात किंवा हे जे टाक आहे तर ह्याला शक्यतो टाकच म्हणतात. तर पहिले देव असले तरी ते देऊन त्यामध्ये नवीन भर घालतात, म्हणजे अजून थोडीफार चांदी घालून नवीन टाक करण्याची आपल्याकडे म्हणजे बहुतेक ठिकाणी अशी पद्धत आहे. तर ज्याला प्रत्येकाला म्हणजे कोणत्याही कार्याची सुरुवात आपण इष्टदेवता गणपती बाप्पापासून जरी करत असलो तर नंतर आपण कुलदेवतेची पूजा करत असतो. तर गणपती बाप्पानंतर आपल्याला जो मान असतो आपल्या देवघरात तो कुळदेवीचा किंवा कुळदेवांचा असतो. तर त्यांची भक्ती सेवा करणं हे आपल्याला म्हणजे रोज कोणतीही अपेक्षा न ठेवता सुद्धा त्याची सेवा आपण केली पाहिजे, कारण आपण आज जे आहोत ते त्यांच्यामुळे आहोत. त्यामुळे वर्षातून एकदा जरी आपल्या कुलस्वामी जिथं आहे तिथं जावं लागतं आणि बरेच जण जातात सुद्धा. तर अशी कुलस्वामीची सेवा जर तुम्ही केली तर तुमच्या घरात कोणतंही विघ्न राहणार नाही, तुम्हाला प्रत्येक संकटापासून मुक्ती मिळेल. तर हा व्हिडिओ आवडला असेल, माहिती जर उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.